जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। आताची मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहतात। वर्धेतील पोलीस स्टेशन की दारूचा अड्डा? दारू पकडायची की दारू प्यायची? सावंगी पोलीस स्टेशनवर नागरिकांचे बोचरे प्रश्न। पोलीस स्टेशन की पार्टी स्पॉट? कथित व्हिडिओमुळे चर्चांना उधार। दारूबंदी पथक झोपेत होते का? सावंगीतील कथित प्रकारामुळे गंभीर प्रश्न। शिस्तीचा बडगा दाखवणारेच नियम मोडताना सावंगी पोलीस स्टेशन चर्चेच्या केंद्रस्थानी। तळीरामावर कारवाईची मागणी। कायद्याचं रक्षण करणाऱ्या पोलीस यंत्रणेची प्रतिमा मलिन करणारा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आल्याने वर्धा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। सावंगी मेघे पोलीस स्टेशन परिसरातील असल्याचा दावा करण्यात येत असलेल्या या व्हिडिओमुळे पोलीस विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे। दारूबंदी आणि अवैध धंद्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस स्टेशनमध्येच कथितरीत मद्यपानाचे प्रकार घडत असल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे सावंगी मेघे पोलीस स्टेशनचे तळीराम कोण, तत्कालीन पोलीस निरीक्षकांचे लक्ष नेमके कुठे होते आणि दारूबंदी पथके नेमके काय करत होती, असे प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून विचारले जात आहेत। या प्रकरणाने पोलीस विभागाची मोठी बदनामी झाल्याची चर्चा आहे। कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेमध्ये शिस्तभंगाचे प्रकार होत असतील तर सामान्य नागरिकांनी न्याय आणि कायद्यावरील विश्वास कुणावर ठेवायचा, असा सवाल उपस्थित केला जात आहे। विशेष म्हणजे अवैध दारू विक्री, जुगार आणि इतर बेकायदेशीर धंद्यांवर कारवाई करण्यासाठी स्थानिक पोलीस स्टेशनला विविध पथके कार्यरत असल्याचं सांगितलं जातं। मात्र जर पोलीस स्टेशनमध्येच अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर त्या पथकांच्या कार्यक्षमतेवर आणि कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणार का? संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार का? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पोलीस अधीक्षक साहेब या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करणार का? याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे। जनसंग्राम न्यूज, वर्धा।